नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. तर जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे वेपन असल्याची आमची माहिती आहे. या वेपनमुळे इंद्रजित सावंत यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत कोरटकरवरील वेपन पोलिसांनी जप्त करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे इंद्रजित सावंत यांना सुरक्षेची गरज नाही, मात्र प्रशांत कोरटकर यांचे सुरक्षेची मागणी केली असेल तर आमचा आक्षेप असणार नाही, असं देखील दिलीप देसाई यांनी स्पष्ट केले. हे पहा, इंद्रजित सावंत इतिहासकार यांना धमकी दिल्याबाबतचा सकाळी माननीय मुख्यमंत्री यांना मेल केला होता. त्या मेलद्वारे कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन यांनी ही संपूर्ण आज दिवसभर चौकशी करून आता FIR दाखल केलेला आहे. आणि मला खात्री आहे की याचा तपास चांगल्या पद्धतीने होईल. आणि FIR मध्ये त्याचं नाव, त्याचा नंबर दिलेला आहे. आणि ज्यावेळेला पोलीस तपास करतील त्यावेळी तो राहतो कुठे, करतो काय, त्याच्या आजपर्यंत काय काय गुन्हे आहेत हे याचा सगळा तपास येईल. प्रश्न राहिला की त्याच्या सुरक्षेचा. त्यानं सुरक्षा मागावी, त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. परंतु त्याच्याकडं सरकारनं एक वेपन दिलेले आहे आणि ह्या वेपनचं लायसन देखील त्याच्याकडे असू शकते, त्यात नाकारता येणार नाही. पण ह्या वेपनचा उपयोग इंद्रजित सावंतच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतोय अशी एक आमची धारणा झालेली आहे. त्यामुळे जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं वेपन हे सरकारनं ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याला सुरक्षा देण्यास आमची काहीच हरकत नाही. आम्हाला सुरक्षा मागत नाही आहे, कारण का आमचा सकल मराठा समाज शिवप्रेमी आणि इंद्रजित प्रेमी हे सगळे त्याचे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्या इंद्रजित सावंतला काही सुरक्षेची आवश्यकता नाही. पोलिसांनी आज FIR दाखल करून घेतलेला आहे. योग्य रीतीने तपास होईल आणि संबंधिताला अटक होईल. तो कितीही गुन्हेगार, माझा आवाज नव्हे तो मी नव्हेच असं नाटकाचं पात्र जरी करत असला तरी त्याचा तपासामध्ये सर्व काही उघड होईल आणि त्याला शिक्षा होईल याची आम्हाला खात्री आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय न्यायालयानं 1 तारखेपर्यंत राखून ठेवलाय. 1 तारखेला माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भातला निर्णय होणार आहे. 1 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे अशी माहिती माणिकराव कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी दिली आहे. संदर्भामध्ये नाही, त्याच्याबद्दल काही चर्चाच झाली नाही. सर, मग आता अपात्रतेबाबत म्हणजे काय होणार? पण ती 1 तारखेला काय ऑर्डर होती त्याच्यावरती अवलंबून आहे सगळं. तोपर्यंत अपात्रता म्हणजे करू शकणार तोपर्यंत मला सांगता येणार नाही ना कसं, म्हणजे योग्य नाही बोलणार काही त्याच्यावर. आमदार अपात्रते संदर्भात सुनावणी होणं अपेक्षित होतं, म्हणजे तिच्यावर सुनावणी होणं. त्याच्यावरती सुनावणी आज अपेक्षितच नव्हती आणि तसा कुठला अर्ज पण नव्हता. आज फक्त जजमेंट जे दिलेलं आहे, जे कन्व्हिक्शन सेंटेन्स आहे ते स्टे करायचं की नाही करायचं एवढ्यापुरतच मर्यादित होतं. तर आपल्याकडनं आज नेमकी काय बाजू मांडण्यात आली? सर, मी टेक्निकल पॉईंट मी नाही सांगू शकत नाही याच्यावरती. प्लीज आणि मला माफ करा, परंतु टेक्निकल गोष्टी मी सांगू शकत नाही. पण मग 1 तारखेला थेट निकालच येणार की पुन्हा ऑर्डर होता? आता परत आर्ग्युमेंट नाही होणार, आता ऑर्डर होती. टेक्निकल पार पडली, नेमकं काय घडलं, काय नेमकं म्हणणं आहे? अपिलासोबत आपण जो स्टे ऍप्लिकेशन दाखल केला होता, म्हणजे सेंटेन्स आहे त्याचा स्टे मिळावं म्हणून, तर त्याच्यात आज सुनावणी झाली. सरकारी वकील साहेबांचा आर्ग्युमेंट ऐकून घेतला. त्यांचे जे 2-3 मुद्दे होते त्याला मी रिप्लाय पण दिला आणि आता मेहरबान कोर्टाने 1 मार्च अशी ऑर्डरसाठी ठेवलेली. काय आपल्याला अपेक्षा आहेत याच्यामध्ये आपल्या पक्षकाराच्या बाजूने? नाही, असं सांगता येणार नाही मला. पण मग आज नेमकं काय झालं? सरकारी बाजू आणि आपल्याकडून नेमकं काय युक्तिवाद नाही, सरकारी वकील साहेबांनी सांगितलं की ते स्पेशल सर्कमस्टन्स नाही आहे, कारण जजमेंट जे आहे ट्रायल कोर्टाचं जे आपण चॅलेंज करतोय तर ते जजमेंट लिगल आहे, प्रॉपर आहे असं त्यांचा आर्ग्युमेंट होता. मग त्याला मी रिप्लाय देताना ते कसं इलिगल आहे ते मी रिप्लायमध्ये सांगितलं. फक्त आता त्यातले मुद्दे सांगणं योग्य नाही असं मला वाटतं आता या स्टेजला. आता तो निकाल जे येणार आहे 1 तारखेला, नेमकं कुठल्या मुद्द्यावर निकाल राखून ठेवलाय आणि देणार आहे? सेंटेन्स जे आहे ते स्टे करायचं का नाही करायचं याच्यावरती तो निकाल असेल. आपल्याला फरक मी सांगतो, सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि स्टे ऑफ सेंटेन्स त्याच्यामध्ये फरक असा आहे की सस्पेन्शन ऑफ सेंटेन्समध्ये जो काही शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे, परंतु अंमलबजावणीला स्थगिती देताना शिक्षा मात्र अजूनही कायम आहे.
आणि जर आपण स्टे घेतला तर त्या शिक्षा जी ऑर्डर केलेली, शिक्षा जी दिलेली त्याला स्टे मिळतो. हा फरक आहे त्यातला. त्यामुळे म्हणून मी 2 वेगवेगळे अर्ज केले होते. पण मग आज भिवंडी पालिका आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अनमोल सागर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडवण्याकरिता भर दिला असून ते स्वतः ॲक्शन मोडवर आल्यामुळं पालिका अधिकारी कर्मचारी सुद्धा आता कामाला लागलेत. त्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भिवंडी शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे आदेश दिल्यानंतर स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख गणेश भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व 5ही प्रभाग समितीमध्ये विशेष औषध फवारणी केली आहे. काय सांगाल या ठिकाणी रात्रीच्या वेळेस या ठिकाणी स्वच्छता अभियान आणि फवारणी चालू आहे? मी हरीश भंडारे, भिवंडी महानगरपालिकेचा आरोग्य अधिकारी बोलतो. मान्य मंत्री महोदयांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत मान्य प्रशासक तथा आयुक्त श्री अनमोल सागर साहेब यांनी 20/2/2025 रोजी साफसफाईच्या आढाव्याच्या बैठकीमध्ये आम्हाला निर्देश दिल्याप्रमाणे आमची भिवंडी शहरामध्ये रात्री धुरीकरण, औषध फवारणी व जंतुनाशक फवारणी हे जोराने सुरू केलेलं आहे. आणि आमच्या अतिरिक्त आयुक्त श्री देवीदास पवार साहेब, उपायुक्त आरोग्य शैलेश दोंदे साहेब, सहाय्यक आयुक्त आरोग्य नितीन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रात्रपाळीमध्ये औषध धुरीकरणाच्या मोहीम राबवत आहोत आणि यांनी सातत्याने संपूर्ण भिवंडी शहरात ही मोहीम राबवत आहेत. ही मोहीम राबवण्याचं नक्की कारण काय? पुढे कारण म्हणजे आपल्या भिवंडी शहरामध्ये कोणत्या प्रकारचे रोगराई वगैरे येऊ नये म्हणून आपण हे सातत्याने याच्यात लक्ष देणार आहे आणि ही मोहीम कंटिन्यू चालू राहणार आहे रात्रभर. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक डॉक्टर इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील निषेध केलाय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी स्वागत केलंय. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे अशी भाषा करणाऱ्या भामट्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. या संदर्भात कठोर कारवाई न झाल्यास शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं विरोधकांनी कौतुक केलेलं आहे. काय अनुभव असेल? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे. कारण आदरणीय अजितदादांनी मागे जी आमदारांची बैठक घेतली होती त्या बैठकीत सुद्धा की आता OSD, PS यांच्यावर कडक लक्ष सरकारचं राहणार इथून पुढं. त्यामुळं सर्व मंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना सूचना तशा दिल्या होत्या आणि हा जो निर्णय घेतला, हा निर्णयाचं प्रत्येकाने स्वागतच केलं पाहिजे. कारण मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीचा सुळसुळाट दिसतो किंवा दिसत होता, आता दिसणार नाही अशी मला अपेक्षा आहे की एखाद्या मंत्र्यांचा OSD किंवा PS त्याच्या हाताखाली 10 PA आणि त्या PAंची आवाजवी मागणी याचे आम्हाला कळू अनुभव आहेत आणि जे अनुभव आले ते आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडले आणि त्यांनी त्यावर कारवाई पण केली. पण अशा प्रकारे एक सुळसुळाट जो असतो म्हणजे मंत्रालयामध्ये त्याला या निमित्तानं का होईना चाप बसेल. मात्र मुख्यमंत्र्यांचं याबद्दल खरंच अभिनंदन केलं पाहिजे. तुमचा अनुभव नेमका कोणाच्या संदर्भात आला होता? काय? माझा अनुभव होता शेतरस्त्याच्या संदर्भामध्ये. महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतरस्त्याच्या कामासाठी मी संबंधित मंत्र्यांच्या एका PA माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी इतके किलोमीटर करता इतके जर तुम्ही दिले तर कदाचित ते कामं लवकर होतील. कारण माझ्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने थोडी आर्थिक देवाणघेवाण करून काही कामं मंजूर करून आणली होती, जो व्यक्ती पदावर पण नव्हता. मी त्यांना म्हटलं मी आमदार असून पण कामं होत नाही तर संबंधित व्यक्ती कुठल्या पदावर नसताना कामं कशी होतात. तर नंतर मग काही दिवसानंतर शोध घेतला तर असं लक्षात आलं की आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय ही कामं मंजूर होत नाहीत. तर आता 5 लाख रुपये देऊन 50 लाखाची कामं मंजूर केल्यानंतर त्या कामाची क्वालिटी काय राहणार, तो विषय मी दादांच्या पण कानावर टाकला होता आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं की ही कामं आता अजिबात अशा पद्धतीने करायची नाही. जर असं कोणी आढळलं तर त्याच्या बाबतीत मला सांगायचं, मी ती कडक कारवाई करेल. त्यामुळे मला तो अनुभव आला. पण नंतर मग मी परत हे जिथं आर्थिक व्यवहार करून कामं होत असतील त्यापेक्षा ते व्यवहार न केलेले बरे. तुम्हाला किती पैसे मागतात? मला मागितलेले 5 लाख रुपये. 5 लाख रुपये द्या आणि 1-2 कोटीची कामं घ्या. पण ते म्हटलं नाही, माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे सध्या, त्याच्यामुळे एवढे कामं मला नकोत. पण आणि अशा प्रकारे 2-4 डिपार्टमेंट असे होते की जिथे पैशाशिवाय काम होत नव्हतं. मंत्र्यांनी मागितलेले नाहीत, त्यांच्या OSDचे जे खालचे
हे असतात, काय म्हणतात त्याला, PA किंवा PAच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे, आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेत, दलाल म्हणा, चमचे म्हणा, असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट त्या मंत्रालयामध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्यातले बेकाम लोक तिथे पडलेले असतात दर मंगळवार बुधवारी. त्याला कुठेतरी शिस्त आली पाहिजे. आम्ही मुख्यमंत्र्यांना मागे विनंती केली होती आणि आता समजतं की फेस ID शिवाय आता मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही, नाहीतर हा सुळसुळाट होईल. साहेब, एक प्रकरण तर असं आहे, तुमच्या चॅनलवर सांगतो की एक दोन व्यक्ती असे आढळतात जे ट्रायडंटला 1 लाख रुपये रोजाच्या सूटमध्ये थांबतात. काम काय असतं त्यांचं? ते फक्त मंत्र्यांच्या OSDला भेटतात, काही आर्थिक व्यवहार करतात आणि त्या भरोश्यावर ते 1-1 लाख रुपये रोजाच्या सूटमध्ये ट्रायडंटमध्ये राहतात. काम काहीच करत नाही, पण कामं मंजूर करून देतात इतर आमदारांचे. ह्या गोष्टी सरकारला कमीपणा आणणाऱ्या आहेत. त्या कदाचित देवेंद्रजींच्या लक्षात आल्या असतील आणि म्हणून सरकारचा कारभार पारदर्शक चालावा याकरता त्यांनी हा निर्णय घेतला. आता ट्रायडंटमध्ये 1 लाख रुपयाच्या रोजच्या सूटमध्ये कोण राहतं याचाही आता थोडासा शोध मला असं वाटते आपल्या सरकारने घेतला पाहिजे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.